आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, हा अक्षरा. हा मॅडम, बोला ना. तब्येत कशी आहे तुमची? काही त्रास नाही ना? नाही ग, मला बरं वाटतंय आता. पर हे काय ऐकतेय मी? आज होळी हाय आणि तरी बी तू घरला येणार नाही असं सुंदर म्हणाला. खरं आहे का हे? आणि सणाच्या दिवसाला असं घरी न येता राहणं बरं दिसतं का? आई लयच खोलात शिरायला लागली. अक्षर काय बोलली तर उगाच समजच भांड फुटाय नको. अगं ये अक्षरा, अशी शांत का बसलीस? बोल की. अगं आई, अगं ती आली असती पर तिचं ना महत्वाचं काहीतरी काम आहे म्हणून ती बाहेर जाणार आहे बघ. आता तू उगा तिची वकिली करू नको. मी बोलतीये ना व तिच्याशी. अक्षरा, तू सांग काय झालं? अशी शांत का आहेस तू? तुम्ही दोघं भांडला बिंडला तर नाहीत ना? नाही नाही, तसं काही नाहीये मॅडम. अक्षरा. हा, हो मॅडम, येते मी. बघितलं का सुंदर, माझी सून माझा शब्द खाली पडू द्यायची नाही. लय गुणी अनविचारी आहे ती, माझी खात्री आहे. अक्षरा, ये ग लवकर, मी वाट बघते. बरं, फोन ठेवते. हा, सॉरी शरू. का फोन केला मॅडमनी? आता शरू काय विचार करेल? तिच्या आणि अश्विनच्या मध्ये मी आले, त्यांच्या नात्याला मी सहमती दिली नाही आणि आता मी शपथ घेऊन सुद्धा वाड्यावर गेले तर खरंच मी स्वार्थी वाटेन का तिला? शरू, समजून घेशील ना ग मला? आता जर मी ताईला माझा आणि अश्विनचा पळून जाण्याचा प्लॅन सांगितला तर ती माझ्यासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवेल आणि मला ते चालणार नाही. आजपर्यंत ती फक्त माझ्यासाठीच जगली, पण आता तिनं तिचा विचार करणं गरजेचं आहे. तिला तिचं हक्काचं सुख मिळायलाच हवं, त्यापासून ती लांब राहता कामा नये. आता या क्षणी मी काही न सांगता शांत राहणंच योग्य. ताई, अगं पोटात लय कावळं वरडायला लागल्यात. मला तर आता काही सहन होईना झालंय बघ. आपण उगाच कशाला कुणाची एवढी वाट बघायची? आपली पण काही इज्जत आहे का नाही? नाहीतर काय, फुटकी का चारशाला आणि बरात निघायची पारशाला. उर्वशी, नाही म्हणजे मी काय म्हणते ताई, होळी पेटवायची बी येळ असती ना. हो, गावातल्या होळ्या पेटवून आता शांत बी झाले असतील, मग आपण कोणासाठी कशाला थांबायचं? आपल्याला काही किंमत मान आहे का नाही? जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबलो की आपण. आता पास झालं नाही का? अरे सुंदर, तूच सांग की आईला, लाडकी अक्षरात तोंड वर करून इथे येणार नाही म्हणाव. काकी, अगं काय बोलायलीस तू? हा,
बरोबरच बोलायचं. आता ह्यांच्यामुळे उलट वळण लागलं आणि आईला समजलं ना तर नसती पिढा व्हायची. मलाच काहीतरी करून ही येळ मारून न्याय पाहिजे. सुंदर. हा? आई अगं वहिनी, ये ग. चल अक्षर. काय अरे मगाशीच आली होती अक्षरा. मी आज तिला म्हणलं सूर्यवंशी घराण्याची सून शोभाय पाहिजे, म्हणूनच मी आग्रह केला की होळीला लक्ष्मी सारखी सजून धजून ये. ती आणि निर्मलाताई आता आवरत होत्या. आणि काय गा अक्षरा, हे काय कानावर येत आहे आमच्या? तू म्हणा आज होळीला येणार नव्हतीस, सासूचा हट्ट मोडणार होतीस. आई अगं जाऊ दे की ते समज, आपण होळी पेटून घेऊया, उगा उशीर व्हायला ना ग. होय, घ्या की आवरून घ्या. ए बारक्या, अरे मुहूर्ताचा वेळ नको जायला. घे की. जरा थांबा. आम्हाला समजासनी काहीतरी सांगायचं आहे. या साली होळीची पूजा अक्षरा करेल. अक्षरा हो पुढे. ताई, दुर्गे. ये. अक्षरा होळीला हळदी कुंकू वा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखव. ताई नैवेद्याचं ताट. हा. आणि देवी आईची मनापासून पूजा कर, तिची प्रार्थना कर. देवीची प्रार्थना कर का समधी इग्न या होळीमध्ये जळून जाऊ दे, इडापिडा टळू दे आणि सुखाचे दिस येऊ दे. कर पूजा.
मॅडम सुंदर अरे पाया पडते जोडा सुखी राहा. सुखी राहा. अक्षरा आता होळी पेटू. सुंदर पुरे पुरे बारक्या. सुंदर, अक्षरा आता होळीला प्रदक्षिणा घाला. अशीच तू पुढं पुढं चालावीस आणि म्या तुझ्या माग. आयुष्य असंच सरावं तुझ्या सोबती. बाकीचं जग जिथल्या तिथं थांब. फक्त तू आणि म्या. समज नीट होईल. फक्त तू वय म्हणे. दुर्गा, भाऊजी तुम्ही बी समधी पाया पडून घ्या. अक्षर एक बोलू? बोला ना. तू समज मागं टाकून तुझं कर्तव्य म्हणून इथवर आलीस. मनाला लय बरं वाटलं बघ. आईकडे बघ किती खुश आहे. सून म्हणून तुझ्याकडनं ती समजा हौशेने करून घेते आहे बघ. अक्षरा, या समजावर तू विचार कर आणि तुझा निर्णय बदल. हे बघ, मला मान्य आहे की तुला शर्वरीची काळजी आहे. आपण समजा आहे ना आईला सांगूया आणि आपल्या आधी आहे ना शर्वर यांना अश्विनचं लगीन लावून देऊया. मग आपल्या लग्नाचं बघूया. पर तू तुझा निर्णय बदल की. नाही, मी माझा निर्णय नाही बदलणार. मॅडमची तब्येत बरी नाहीये. त्यांचं मन दुखवू नये म्हणून मी इथे आलीये. माझा निर्णय ठाम आहे. इतकी कशी कठोर आहेस ग तू? तुझ्या मनात माझ्याबद्दल जरा बी प्रेम राहिलं नाही. समजा असं गुंडाळून कसं काय ठेवू शकतेस तू? तुम्हाला मी कठोर वाटणं स्वाभाविक आहे, पण माझ्या मनात काय आहे ना हे मलाच माहिती आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते कधीच कमी होऊ शकत नाही. तुम्ही सोडून माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या कोणाचाच विचारही करू शकत नाही. पण म्हणून मी लग्न नाही करणार. ज्या घरात माझ्या शरूचा अपमान झालाय आणि त्या घरातल्या काही माणसांमुळे तिला त्रास होऊ शकतो, अशा घरात येण्याचा मी विचारही नाही करू शकत. अक्षर, असं करू नकोस ना ग. आपण समजा आईला सांगूया ना. आईला सांगितलं ना तर समजा चित्र बदलेल बघ. शर्वरीला काही बी त्रास होणार नाही.
आई समजायची काळजी घेईल. तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बास आता झाला तेवढा त्रास पुरे. आणखीन चटके सोसायची ताकद नाहीये माझ्यात. मॅडम बऱ्या व्हायला लागल्या की त्यांना सगळं सत्य सांगून टाका. त्या पुन्हा स्वप्न रंगवतील आणि पुन्हा गैरसमज वाढत जातील. आणि आता हे मला नाही सहन होणार. झालंय तेवढं पुरे. झालं एवढं पुरे म्हणजे? आणि कसले गैरसमज वाढतील? काय बोलतेस तू शरू? शरू आय थिंक आपलं प्रेम, आपलं नातं नकोसं झालंय. माझ्या भावनांचा काहीच विचार नाहीये तुला. शरू एक सांग, माझ्याशिवाय राहणं तुला शक्य असेल, पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शरू इतक्या वेळा हात जोडून रिक्वेस्ट केली, जीव तोडून सांगतोय, तरी तुला कळत नाहीये का? कसलीच किंमत नाहीये तुला? शरू एकदा आपल्या प्रेमाचा विचार कर ना. तुला त्रास होतोय? तू तुझ्या ताईला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. शरू, तू तुझ्या ताईला न विचारताच निर्णय घ्यावा असं वाटतंय मला. अगं शेवटी तिचं आयुष्य आपल्यावरच डिपेंड आहे. शरू अगं कळत कसं नाहीये तुला? हे बघ, तू इथे आहेस तोपर्यंत अक्षराला तिच्या आयुष्याचे डिसिजन्स नाही घेता येणार. अगं तिची ही सगळी स्वप्न ना अपुरीच राहतील आणि याला जबाबदार आपण असू. अँड शरू, हे गिल्ट घेऊन मी आयुष्यभर नाही जगू शकत. त्यापेक्षा मेलेलंच बरं. शरू मार मला. शरू मार. ऍटलिस्ट माझ्या प्रेमाच्या हातून मरण आलं तर मानसिक समाधान मिळेल. शरू मार. आणि तसंही तू आयुष्यात नसली तर मी जगून तरी काय करणार आहे? शरू संपव मला. संपव शरू. शरू संपव. शरू. कसं सांगू अक्षरा, या पेट्या वळीसारखी अवस्था झाली आहे बघ. तू नाहीस तर समज करपून गेल. तुमच्या मनातली होरपळ कळतीये मला छोटी मला, पण नाही कळत तुला. कळली असती तर तू हो म्हणली असतीस बघ. कशी हो म्हणू? खूप अडकलीये मी. तुला माझं प्रेम कळत नाही वय? कळतंय, जाणवतंय. असं प्रेम जिला मिळेल ना ती खरंच खूप भाग्यवान असेल. बाकी माहित नाही मला, पण हे प्रेम नको ना हरवू तू. तू नसशील तर आयुष्य भकासून जाईल बघ. हे असंच जळून जळून राख होईल त्याची. माझी तरी अवस्था कुठे वेगळी आहे. शरूच्या आयुष्याशी तिच्या सुखासाठी बांधली गेली मी. माहितीये मला मी स्वार्थी होते. शरूच्या सुखासाठी तुम्हाला दुःख देते, पण प्लीज समजून घ्या तुम्ही मला. प्लीज समजून घ्या. शरू,
शरू शरू गेली कुठे ही? शरू शरू मामा शरू कुठे? मला काय माहित. सकाळपासून मी तिला बघितलंच नाही. अगं आज झोपली असेल ती. अरे नाही आत मी बघून आले ना. बाहेर कुठे गेली का ती? तुला काय सांगितलं काय? मला काही सांगितलेलं नाही. आणि इतक्या सकाळ सकाळ कुठे गेली असेल? काय मला तर काय माहित. मी तर बाहेरच गेलो होतो. मामा अरे चपलाही नाहीये तिचा. पण अशी कशी जाईल बाहेर ती? माहित नाही. कळतच नाहीये मामा कुठे गेलीये ती. पण अशी कशी जाईल बाहेर ती? ताई मी तुमच्या आयुष्यातून दूर जाते. मला शोधू नका. पण ताई प्लीज माझ्यासाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला लावू नकोस. तुझं सुख मारू नकोस. मी चुकीचं करते बरोबर करते मला माहित नाही. पण तुझ्या सुखासाठी मला हे पाऊल टाकणं गरजेचं आहे. तुझीच शरू. काय झालं अक्षरा?